तर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी काहीतरी व्हॅल्यू आहे. आणि समजा जर ते नाही झालं तर हे सगळं वर्कलेस आहे असा विचार जो करणारा जो पाथ असतो तो पाथ थोडासा चुकीचा आहे. मी किती मिळवलं याच्यापेक्षा वेळ मिळवण्यासाठी खरंच माझं 100% योगदान दिले का नाही याच्यावर आपण विचार केला तर मात्र दडपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पदरात पडणाऱ्या सक्सेसचं प्रमाण वाढू शकतं असं सरांना सांगायचं आहे. बरोबर का सर? येस, एकदम. सर आपण सक्सेस म्हटलं तर कुठलीही फील्ड असू द्या, सक्सेस नावाची गोष्ट ही मल्टी फॅक्टोरियल असते. त्याच्यावर वेगवेगळे घटक त्या गोष्टीवर कारणीभूत ठरतात. फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी त्यानं खूप चांगला अभ्यास केला, नीट पर्यंत क्लासेसच्या परीक्षेमध्ये पण खूप चांगले मार्क होते. परीक्षा जवळ आली, परीक्षेच्या जवळ असताना जास्त वेळा जागरण वगैरे झालं किंवा मग परीक्षेला जात असताना ज्या व्हेकलला तो जाऊ लागला त्या व्हेकल मध्ये काही प्रॉब्लेम आला, बिचारा लेकरू ऐन वेळी परीक्षेला पोहोचू शकला नाही. अभ्यास चांगला झालेला आहे पण वेळेमध्ये पोहोचता आला नाही, त्याचं दडपण आलं आणि त्यांना परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळू शकला नाही. अशा घटना घडत असतात. आणि ऍडमिशन मेडिसीचे सर आपल्याकडे सोबत आहे की बऱ्याचदा असंही होतं की जर एखाद्या वेळेस फॉर्म कसं भरल्या गेलं पाहिजे याचं त्यांना माहिती नसतंय आणि त्याच्यामुळे कधी आडनावाच्या जागी नाव भरलं जातं, वडिलांच्या नावाच्या जागी कधीतरी चुकून आडनाव भरलं जाते, जे सर्टिफिकेट लागते ते सर्टिफिकेट काही वेळ अवेलेबलच नसते. अशा काही गोष्टी चुकीच्या घडतात आणि त्याचा स्ट्रेस घेऊन अभ्यास झालेला असून ते लेकरू परफॉर्म करू शकत नाही. म्हणजे काही घटक असे असतात ज्यांना आपण नियंत्रित करू शकतो किंवा काही घटक असे असतात जे आपल्या हातामध्ये नसतात. अशामुळे सक्सेस खरंच एक मल्टी फॅक्टोरियल आहे. त्याच्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता सर? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस आपण परीक्षेला फेस करतोय. माझ्याकडं बऱ्याचदा मुलं येतात आणि मग मला सांगतात की अभ्यासात लक्षच लागत नाही, कॉन्सन्ट्रेट होत नाही, वाचतोय त्यावेळेस सगळं समजलं असं वाटतं पण परीक्षेत गेलं की ऐन वेळेला आठवतच नाही आणि मग त्याच्यामुळं माझा परफॉर्मन्स खाली खाली चाललाय आणि त्याचं दडपण यायला लागलं. त्याला की नेमकं दडपण कशाचं आहे? तो म्हटलं की लक्ष लागत नाही ह्याचं दडपण. म्हणजे पण लक्ष का लागत नाही? लक्ष लागत नाही असं वाटतं की नाही हे जर आठवलं नाही तर आपल्याला मग काय होईल? अरे मग आठवलं नाही तर म्हणजे सर परफॉर्मन्स बिघडेल ना. मग काय होईल? मग काय म्हणतील लोक, घरचे काय म्हणतील? आणि असं जर फायनलमध्ये झालं माझं तर माझ्याकडून किती लोकांच्या अपेक्षा आहे. म्हणजे आईवडिलांना वाटतंय मला इथं लातूरला आणून ठेवलंय, एवढी फीस भरली आहे, हे झालंय ते झालं ते झालं, लोक मला काय नाव ठेवतील, घरचे मला नाव काय ठेवतील. आणि मला नेमकं दडपण कशाचं आहे? अभ्यासात लक्ष लागत नाही याचं का मला अपेक्षित ते यश मिळणार नाही याचं? तर बहुतांशी वेळेला जे दडपण असतं ते अपेक्षित ते यश मिळणार नाही याचं. जेव्हा आपला फोकस माझा रिझल्ट काय येणार आहे आणि तो नंबर काय असणार आहे याच्यावर केंद्रित होतो तर त्यावेळेस बरेचसे बदल आपल्या वैचारिक आणि भावनिक प्रक्रियेमध्ये व्हायला लागतात. मला सांगा, तुम्ही इथं सगळेजण जे बसलेले आहात तुमच्यापैकी किती जणांना MBBSला ॲडमिशन पाहिजे? किती जणांना 100%पेक्षा जास्त खात्री आहे की तुमचं MBBSला ॲडमिशन होणारच आहेच? ओके, एक सिंपल कॅल्क्युलेशन, मी घाबरवत नाहीये, मी वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. यावर्षीची नीट एक्झाम 25 लाख मुलं देणार आहेत. किती? 23 लाख. ओके, 23 लाख मुलं यावर्षीची नीटची एक्झाम देणार आहेत. MBBSच्या भारतभरामधल्या सीट्स किती आहेत? 1 लाख. 1 लाखाच्या जवळपास. आपण साधं कॅल्क्युलेशन घालू, याला फक्त रॅशनली बघायचं ह्या कॅल्क्युलेशनला. आपण असं म्हणू की जी 23 लाख मुलं परीक्षा देणार आहेत त्यातल्या 50% मुलांनी उगीच असाच फॉर्म भरलेला आहे, त्यांची बौद्धिक तेवढी ताकद नाही आहे, क्षमता नाही आहे की त्यांनी MBBSला ॲडमिशन मिळवावं. तर राहतात 11.5 लाख. त्या 11.5 लाखामधले आपण असं म्हणू की त्यांच्याकडे क्षमता आहे पण 50% मुलांनी मेहनत नाही घेतली, तेवढा जीव तोडून अभ्यास नाही केला. किती उरणार आहेत? 1.25. पण या 6 लाखामधले 5.5 लाखामधले
ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे, त्यातल्या 50% मुलांना ऐन वेळेचे असे काहीतरी म्हणजे काही फिजिकल, काही सायकोलॉजिकल, काही फॅमिलियल, काही इतर असे कुठले तरी प्रश्न निर्माण झाले त्यांच्या आयुष्यात. 2.5 ते 2.25 लाख मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे क्षमता आहे, 100% मेहनत घेतली आहे, कुठलीही अडचण आलेली नाही, तरी सुद्धा फक्त 1 लाख मुलांचा नंबर लागणार आहे. त्यामुळं रिझल्ट इज नॉट गॅरंटीड. रिझल्ट इज ऑलवेज अ फॅक्टर बियॉन्ड कंट्रोल. रिझल्ट इज ऑलवेज अ फॅक्टर बियॉन्ड कंट्रोल. त्यामुळे त्याचा विचार केल्याने फारसं हाताशी काही लागत नाही. व्हॉट इज फॅक्टर विदिन कंट्रोल, म्हणजे या परीक्षेमध्ये मला जास्तीत जास्त चांगला रिझल्ट लागावा, मला जास्तीत जास्त चांगले मार्क मिळावे, याच्यासाठी माझ्या नियंत्रणात असलेले 2च घटक आहेत. मी वर्षभर माझ्या पूर्ण क्षमता वापरून केलेली मेहनत, हा पहिला, आणि त्या दिवशी अतिशय शांत डोक्याने प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थितपणे दिलेलं उत्तर, या 2 गोष्टी डिसाईड करणार आहेत माझा तो नंबर काय असणार आहे. मग त्याच्यानुसार मी रँकमध्ये कुठल्या लेवलला असणार आहे आणि तिथून मला ॲडमिशन मिळणार आहे का नाही मिळणार आहे. पण जेव्हा आता 2 सिच्युएशन आपण इमॅजिन करू की तुम्ही अभ्यासाला, आता तुमच्या 2 महिन्यावर परीक्षा आलेल्या आहेत, 2 महिन्यापेक्षा कमीच वेळ राहिला आहे, 5 मे ना, 4 मे, सॉरी 1 दिवस कमी. त्यामुळं तुम्ही आता अभ्यासाला बसलायत आणि तुमच्या डोक्यामध्ये हा विचार चाललेला आहे की हे सगळं जर मला आठवलं नाही, मागच्या परीक्षेत एवढे पडले, त्यावेळेस असं झालंय, असं झालं तर, पुढच्या वेळेस पण तसं झालं तर, ऐन वेळेला काही गडबड झाली तर मग असं होईल का, मग तसं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, अशी सगळी विचारांची साखळी लांबत चाललेली आहे. त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल अभ्यासामधलं, बेस्ट का कमी? कमी. कॉन्सन्ट्रेशन कमी, ग्रास्पिंग कमी, स्टोरेज कमी, रिकलेक्शन कमी, रिप्रोडक्शन पेपरमधलं. रिप्रोड्युसिंग दॅट नॉलेज विच यू हॅव अर्न इन द एक्झाम पेपर, असा त्या रिप्रोडक्शनचा सध्याचा अर्थ. दुसरी सिच्युएशन इमॅजिन करा की तुम्ही अभ्यासाला बसलेले आहात आणि तुम्ही स्वतःला सांगितलंय रिझल्ट काय लागायचा तो लागेल, आत्ता हा टॉपिक छानपणे समजावून घ्यायचा आणि डोक्यात बसवायचा, बस, नथिंग मोर दॅन दॅट. एवढा एकच विचार आहे डोक्यामध्ये. कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय, ग्रास्पिंग हाय, स्टोरेज हाय, हे आठवणं वेळेवर हाय, आणि ते पेपरमध्ये योग्य वेळेला आठवणं त्याची शक्यता सुद्धा जास्त. जर तुमचे विचार हे रिझल्ट आणि त्याचे परिणाम याच्या भोवती जास्त फिरत असतील तर तुमचा प्रोसेस जो आहे त्याच्यावरचा तुमचा फोकस कमी होतो, त्याच्यामधला तुमचा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, एफर्ट कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट बिघडण्याची शक्यता वाढते. त्यामुळं ओरिएंटेड टू रिझल्ट की ओरिएंटेड टू प्रोसेस, जेवढं जास्त मला ओरिएंटेड टू प्रोसेस राहता येईल तेवढं मला एक्झामचं टेन्शन कमी येतं. रिझल्ट हा लागलाच पाहिजे असा ज्यावेळेस जोडला जातो, हळूच एक मनात प्रश्न घुसतो, जसा त्यावेळेस माझ्या घुसला होता, आठवलं नाही तर, लागला नाही तर, आणि एकदा ते क्रीप इन व्हायला लागलं आणि त्याने तुमच्या मेंदूचा ताबा घेतला, तुमच्या भावनांची तीव्रता जास्त वाढली की तुमच्या विचारांचा अंमल कमी होतो, रॅशनली विचार करता येत नाही, कळत असतं पण वळत नाही. त्यामुळं ते कळत असतं पण वळत नाही या स्टेजला नाही जायचं असेल तर इमोशन्सला फार हावी न होऊ देणं हा पर्याय आपल्याला निवडावा लागतो. आणि तो पर्याय निवडायचा असेल तर आजपासून स्वतःला रोज सांगावं लागेल, रिझल्ट नंतर, आत्ता फक्त आजचा अभ्यास, फक्त आजचा अभ्यास हा फॅक्टर जर मला हे करता आला, म्हणजे 2 गोष्टी आहेत बघा. जसं एक मला ह्याला जोडून एक सांगायला आवडेल की इथं जी मुलं बसलेली आहेत त्यातल्या काही जणांचा कॉन्फिडन्स असा असेल, काही जणांचा असा असेल, काही जणांचा असा असेल. म्हणजे जसा ॲप्रोप्रिएट कॉन्फिडन्स गरजेचा तसा तो लो होऊन पण चालणार नाही आणि हाय होऊन पण चालणार नाही. आणखी कधी काय होईल, आपल्याला यश आणि अपयश, म्हणजे आपल्याला जशी अपयशाची भीती असते तसंच यश पचवता येणं ही पण एक दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट असते, स्किल आहे.
म्हणजे आता तुम्ही रोज परीक्षा देता आणि मग तुमचा रँक इथं क्लासमध्ये किंवा तुमच्या या परिसरातल्या बरेच अशा काही सिस्टीम्स आहेत की तुमचा रँक तुम्ही कुठं आहात हे तुम्हाला सांगितलं जात असतं. आणि बऱ्याचदा आपण जर चांगलं परफॉर्म करत असू तर मग त्याचासुद्धा एक वेगळा हे येण्याची असते, त्यामुळं आपण लूज पडण्याची. त्यामुळे स्वतःला ते मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं. आणि मला इथं ना एक एक्झाम्पल द्यायला खूप आवडेल या पद्धतीचं, म्हणजे तुम्हाला माहीत असलेले. आणि मी पूर्वी ज्यावेळेस हे उदाहरण द्यायचो त्यावेळेस हे दुसरं नाव तुम्हाला माहीत नाही असं मी म्हणायचो, पण आता तुम्हाला ते माहीत झालं कारण की आता ते चर्चेत आहे. 2 नावं तुम्ही ऐकलेली आहेत. एक नाव आहे सचिन तेंडुलकर, ऐकलं आहे, आणि दुसरं नाव आहे विनोद कांबळी, ऐकलं आहे ना. म्हणजे आत्ता ते बऱ्यापैकी व्हायरल झाले म्हणून बऱ्याच जणांच्या लक्षात आहे. हा, दोघंही एकाच वेळेला त्यांनी स्कूल लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दोघंही तेवढीच प्रतिभावान मुलं होती. सचिन तेंडुलकरला थोडासा लवकर चान्स मिळाला टीममध्ये, विनोद कांबळी नंतर आला. दोघांनी ज्यावेळेस स्कूल लेवलवर त्यांची 600 रनांची हायेस्ट पार्टनरशिपची त्यांचे रेकॉर्ड होतं. विनोद कांबळी ज्यावेळेस टीममध्ये आला, टेस्ट टीममध्ये तो पहिल्यांदा आला, तर विनोद कांबळी हा आपला इंडियन पहिला प्लेअर आहे की ज्यांनी पहिल्या 2 टेस्ट मॅचमध्ये 2 डबल सेंचुरीज मारलेल्या आहेत. पहिली सेंचुरी वन डेमध्ये तर सचिनला मारायला 87 मॅच वाट बघावी लागली होती. वन डेमध्ये मारायला 15 मॅचेस वाट बघावी लागली होती. आणि कांबळीनं पहिल्या 2 टेस्टमध्ये 2 डबल सेंचुरीज आहेत. त्या कुठेही क्षमतेमध्ये कमी नव्हता. पण तुम्ही जर त्यांचं करिअर ग्राफ बघितलात तर सचिन तेंडुलकर 20 वर्ष खेळला आणि अतिशय सन्मानानं रिटायर झाला. आणि विनोद कांबळी जो 5 वर्ष इनबिन खेळला असतो आणि त्यानंतर तो कधी बाहेर गेला हे कोणाला कळलं पण नाही. म्हणजे सगळ्या क्षमता असताना का विनोद कांबळीच्या डोक्यामध्ये जे यश गेलं की आय एम द बेस्ट, आणि त्याचं पूर्ण राहणीमान, त्याची स्टाईल सगळंच बदललं. तो कानात बाळी घालायला लागला, केस वेगळी स्टाईल हेअरस्टाईल करायला लागला. आणि मग हळूहळू जो प्रोसेस होता त्याच्यावरचं त्याचं लक्ष हळूहळू कमी होत गेलं. आणि मग तो कधी बाहेर फेकला गेला, जग त्याला विसरून गेलं हे कोणालाच कळालं नाही. पण तेंडुलकर शेवटपर्यंत अत्युच्च शिखरावर असून सुद्धा त्याचा प्रोसेस कधीच ढळला नाही. म्हणजे तेंडुलकर एवढा ग्रेटेस्ट बॅट्समन असून सुद्धा तो अनेकदा शून्यावर आऊट झालाय. पण तो शून्यावर आऊट झाल्यावर काय करायचा, आता काय संपलं आपल्याच्यानं होत नाही खेळणं, शून्यावर आऊट, असा तो कधीच म्हणाला नाही. आपण हे अनेकदा म्हणतो, काय मागच्या वेळेस 450 होता, ह्यावेळेस 380 स्कोअर, आता होत नाही आपल्याच्यानं हे जे आपण म्हणतो. परंतु तो काय करायचा, ज्यावेळेस तो आऊट व्हायचा लवकर तर तो यायचा परत आणि तो व्हिडिओ खूप रिपीटेडली बघायचा की काय चुकलं की ज्याच्यामुळे मी आऊट झालो. आणि मग तो नेट्समध्ये जाऊन त्याचा वारंवार सर या बॉलवर आऊट नाही व्हायचं. त्याच्या बाबतीतला एक किस्सा तुम्हाला सांगतो. ब्रॅड हॉज नावाचा एक ऑस्ट्रेलियाचा स्पिनर आहे. हा किस्साही तुमच्यापैकी काही जणांनी ऐकला असेल. तो ज्यावेळेस पहिल्यांदा इंडियामध्ये आला होता त्याने पहिल्याच मॅचमध्ये त्याच्या सचिन तेंडुलकरची विकेट मिळवली. आणि खुश, कारण की सचिन तेंडुलकरची विकेट इज अ व्हेरी बिग प्राईज. मॅच संपल्यानंतर तो तेंडुलकरकडे गेला, तो बॉल घेऊन म्हणाला की ऑटोग्राफ पाहिजे. तेंडुलकरनं त्याकडे पाहिलं, हातात बॉल घेतला, ऑटोग्राफ दिला त्याच्यावर. आणि तेंडुलकरने त्याला सांगितलं की याच्यानंतर तू आयुष्यात मला कधीच आऊट करू शकणार नाहीस. त्याच्यानंतर 8 कसोटी, 16 वन डेज आणि 20 सामने ह्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरला त्याने बॉलिंग टाकली पण त्याला एकदाही त्याला आऊट करता आलं नाही. व्हॉट आय एम टेलिंग यू की तुमचा फोकस जेव्हा फॅक्टर विदिन युअर कंट्रोल असतो, तुम्हाला विचलित करणारे यश अपयशाचे अनेक घटक तुमच्या सोबत घडतील. कधी तुमचे मार्क्स कमी येतील, कधी तुम्हाला पुढच्या भविष्याचं दडपण येईल, कधी इतरांचे आजूबाजूच्यांचे मार्क्स पाहून तुम्हाला दडपण येईल. या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा तुम्हाला पूर्वीचं आलेलं अपयश परत परत छळायला लागेल. त्यावेळेस फक्त स्वतः सांगितलं की फोकस ऑन द प्रोसेस, कारण की आपल्या हातात फक्त प्रोसेस आहे. आणि प्रोसेस काय, टू द बेस्ट ऑफ माय कॅपॅबिलिटी मी अभ्यास करणार आहे, आजचा दिवस वापरणार आहे. मी माझं बेस्ट दिलं पाहिजे, रिझल्ट ऑटोमॅटिकली आपल्या पदरात पडेल जर मी माझं बेस्ट दिलेलं असेल तर. कारण सरांनी जेव्हा विद्यार्थ्यांना किंवा सरांकडे जेव्हा काही विद्यार्थी काउन्सिलिंग जातं त्यावेळेस
विद्यार्थ्यांचं मन क्रिकेटमध्ये रमलेलं असतं म्हणून कधी कधी सर क्रिकेटमधून विद्यार्थ्यांना उदाहरण देतात. जसं की आता सचिन तेंडुलकरचं उदाहरण देतात. सचिन तेंडुलकरचे स्वप्न यायचे या जगामधल्या 2 बॉलर्सला, त्याच्यापैकी एक होता बेस्ट स्पिनर इन द वर्ल्ड म्हणला जायचा शेन वॉर्न, आणि त्याच्यानंतर दुसरा एक खेळाडू होता बहुतेक हेनरी होलकर. यांनी सचिनला बहुतेक हार्डली एकदा काहीतरी आउट केलं, पण त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरने त्यांना असं धुतलं. एक्झॅक्टली तीच गोष्ट, तीच प्रोसेस आपल्या सिलेबस बद्दल जर समज झाली की एखाद्या चॅप्टर मध्ये आपल्याला मार्क कमी आले, एखाद्या बीट मध्ये आपल्याला मार्क कमी आले, एखादा पार्ट आवड झालाय, त्याच्यावर एवढी प्रॅक्टिस करायची, एवढी प्रॅक्टिस करायची, एवढी प्रॅक्टिस करायची की त्याच्यानंतर त्या पार्टनं आपल्याला घाबरावं, आपण त्याला नंतर कधी घाबरलं नाही पाहिजे. आणि हे म्हणजे यशाचं खरं रहस्य आहे, हे विद्यार्थी सरांनी सांगितलं आहे. सर सांगता सांगता एक विद्यार्थ्यांना महेंद्रसिंग धोनीचं पण उदाहरण द्यायचे. मी सरांना विनंती करतो की सर ते महेंद्रसिंग धोनीचं पण त्यांना एकदा तुम्ही उदाहरण द्यावं. म्हणजे आपला जो माइंडसेट, म्हणजे महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता क्रिकेटर आफ्टर सचिन तेंडुलकर. त्याने सगळं गारूड घातलं. मी क्रिकेट खेळतो, ही त्याची निशाणी आहे. म्हणजे माझं बोट मागच्याच टुर्नामेंटमध्ये झालं आणि मी विकेट किपिंग करतो आणि मी 7 नंबरचा टी शर्ट घालतो. महेंद्रसिंह धोनीचं सगळ्यात मोठं क्रेडिट काय असेल तर अंडर प्रेशर तुम्ही काय परफॉर्मन्स द्यायला पाहिजे, तुमचा माइंडसेट काय असायला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला महेंद्रसिंह धोनीकडून शिकता येईल. कारण की महेंद्रसिंह धोनी तुम्ही जर बघितलं असेल, त्याच्या मॅचेस बघितल्या असेल, कितीही टफ सिच्युएशन असो, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हालत, त्याचा अर्थ त्याला टेन्शन येत नसेल का? टेन्शन येतच असेल. म्हणजे मॅच पाकिस्तानसोबतची मॅच आहे आणि आता शेवटचा ओव्हर आहे, अजून मिसबाह खेळतोय आणि आता कुणाला ओव्हर द्यायची शेवटची, किती फक्त मोजून 9 रन पाहिजे, काय प्रेशर असेल. पण तो कूल असतो आणि मग तो कुणाला तरी एखाद्या नवख्या बॉलरला बॉलिंग देतो आणि आपण मॅच जिंकतो. आपण म्हणतो अरे वा काय ना. एकदा त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की काय म्हणजे तू कितीही टेन्स सिच्युएशन असली तरी सुद्धा तू असा कूल कसा काय असतो. त्याने उत्तर दिलं की बाहेरून मी कूल दिसत असलो तरी आत खळबळ चालू असते. पण मग मी स्वतःला विचारतो की आत्ता या गिवन सिच्युएशनमध्ये व्हॉट बेस्ट आय कॅन डू. आत्ता या गिवन सिच्युएशनमध्ये व्हॉट बेस्ट आय कॅन डू, व्हॉट बेस्ट फील्ड प्लेसमेंट आय कॅन डू, व्हॉट बेस्ट बॉलर आय कॅन यूज. त्याच्यासाठी मला अजून काय क्लुप्त्या लढवता येऊ शकतील. कारण की रिझल्ट हे त्याचंच वाक्य परत, रिझल्टचा मी विचार करायला लागलो तर मला दडपण येईल आणि माझा परफॉर्मन्स बिघडेल. त्यामुळे मला कळणार नाही की काय करावं, काय डिसिजन घ्यावेत, काय, आणि त्यामुळे माझ्याकडून होणाऱ्या चुका वाढतील याच्यामध्ये. त्यामुळं मला स्वतःला फक्त त्या सिच्युएशनमध्ये कूल एकाच कारणाने ठेवता येतं की आय डोंट थिंक अबाउट द रिझल्ट, आय सी व्हॉट आर द ऑप्शन इन माय हँड, फॅक्टर विदिन माय कंट्रोल. रिझल्ट इज ऑलवेज फॅक्टर बियॉन्ड माय कंट्रोल. प्रोसेस, त्याला जिंकण्याचा, सामना जिंकण्याच्या दृष्टिकोनातून मी काय काय करू शकतो याच्याबद्दलचा प्रोसेस माझ्या हातातला आहे. माझ्याकडं अवेलेबल ऑप्शन्स कुठले आहेत, मी बेस्ट काय देऊ शकतो, एवढ्यापुरता मी विचार करायचा प्रयत्न करतो अँड दॅट कीप्स मी कूल. जर मी रिझल्ट ओरिएंटेड झालो तर कदाचित मी पण तेवढाच पॅनिक होईल. याला जोडून मला एक अजून एक्झाम्पल क्रिकेटचंच द्यायला खूप छान वाटेल. मी परत वारंवार, क्रिकेट आवडतं सगळ्यांना? येस. तिकडं तेव्हा थँक्यू. अर्धा तरी आवाज आला, मला छान आनंद वाटला. एक प्लेअर तुम्हाला माहिती आहे, VVS लक्ष्मण नावाचा. काही वर्षांपूर्वी आता त्याची एक जी खेळी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धची, तर ती शतकातली सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून त्याला नॉमिनेशन मिळालं. आणि ती जी मॅच होती ती मी स्वतः दिवसभर बसून पाहिलेली होती, 4 दिवस बसून. टेस्ट मॅच होती, त्यामुळे मला ती खूप चांगली लक्षात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मी त्यावेळेस आय थिंक आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय MBBS. मी माझ्या मावशीच्या आणि मामाच्या घरी होतो, मामा आणि मावशी सगळे होते आणि मी ती मॅच पाहत होतो.
ऑस्ट्रेलियासोबत आपली मॅच होती. पहिल्या याच्यामध्ये आपण खूप कमी रनांवर ऑल आऊट झालो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग, स्टीव्ह वॉ कॅप्टन होता त्यावेळेस. त्यांनी खूप सारे ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती, त्यांनी 450च्या वर रन्स केले. आपण दुसऱ्या पहिली बॅटिंगसाठी उतरलो आणि आपण 150 पावणे 200 मध्ये ऑल आऊट झालो. आपल्याला त्यांनी फॉलो ऑन दिला आणि फॉलो ऑन दिल्यानंतर जनरली मॅच आपण हारली असं गृहीत धरायचं असतं. फॉलो ऑन दिला म्हणजे आता तुम्हीच खेळा, आम्ही खेळणार नाही, तुम्हीच खेळा, कारण की अजून तुमचे एवढे रन निघाले नाहीत, एवढ्याच रनामध्ये आम्ही तुम्हाला आऊट करतो, असा तो कॉन्फिडन्स असतो समोरच्या टीमला. फॉलो ऑन दिला आणि परत गडबड अशी की पहिल्या 50 रनाच्या पहिल्या 4 विकेट पडल्या आणि आता तर हारलो. मी मॅच बघत बसलो, तुम्हाला आठवते मला मामा म्हणाला काय हरलेली मॅच बघायला. मी गमतीनं मामाला म्हटलं, मामा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच हरलेली नसते, अशी स्टाईलमध्ये मी हे हारलं. VVS लक्ष्मण त्या सोबतीला द्रविड खेळायला आला होता. त्यांनी खेळायला सुरुवात केली, तो अख्खा दिवस त्यांनी खेळून काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघं बॅटिंगला आले आणि पूर्ण दिवसभर 90 ओव्हर खेळून दोघं नॉट आऊट बाहेर गेले. काय फ्रस्ट्रेशन आलं असेल त्या ऑस्ट्रेलियन बॉलर्सला की 2च माणसं खेळायले तर आऊट होत नाही आहेत. आपण त्यांचा फॉलो ऑनचे सगळे ते रन्स कंप्लीट केले, त्याच्यानंतर 250 पावणे 300ची त्यांना लीड घेतली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खेळले, त्यात परत त्यांना बॅटिंगला बोलवलं, त्यांना ऑल आऊट केलं आणि आपण ती मॅच जिंकलो. दिस वॉज हॅपन फर्स्ट टाइम इन इंडियन क्रिकेट हिस्ट्री. त्यावेळेस VVS लक्ष्मणने 283 रन काढले होते आणि राहुल द्रविडने 154 रन काढले होते. मॅच जिंकल्याच्या नंतर त्यांचा जो इंटरव्ह्यू होतो त्यामध्ये VVS लक्ष्मणला विचारलं की कसं काय, असं कसं काय झालं. म्हणजे की जेव्हा आम्ही क्रीजवर होतो दोघेजण, आम्ही दोघं एकमेकांना बोलायचो आणि आम्ही एकमेकांना सांगायचो की आता मॅचच्या रिझल्टचं काय होईल तर सोडून दे, काय व्हायचं ते होईल, हरू जिंकू. पण आता तो विषय बाद. मग आम्ही एकमेकांना सांगितलं की आत्ता ही जी ओव्हर आहे ना, ही ओव्हर खेळून काढायची, आऊट व्हायचं. काय म्हणायचं, एकमेकांना सांगायचं ही जी ओव्हर आहे ह्या ओव्हरमध्ये काही झालं तरी विकेट द्यायची नाही. मग मी जायचो त्या स्टंपच्या समोर राहून स्टान्स घ्यायचो क्रिकेटचा आणि मग समोरचा बॉलर, मग त्यावेळेस मी स्वतःला सांगायचो काही झालं तरी या बॉलर आऊट व्हायचं. काय सांगायचो, काही झालं तरी या बॉलवर आऊट व्हायचं नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं होतं की 1 ओव्हर ॲट अ टाईम अँड 1 बॉल ॲट अ टाईम. सो 1 ओव्हर ॲट अ टाईम, 1 बॉल ॲट अ टाईम असं आम्ही खेळत गेलो आणि मग घडून गेला इतिहास. म्हणजे आम्ही काही विशेष काही फार केलं नाही, आम्ही एवढंच केलं की 1 ओव्हर ॲट अ टाईम अँड 1 बॉल ॲट अ टाईम. त्यावेळेस आम्ही जर रिझल्टचा विचार केला असता तर कदाचित आम्ही त्या फॉलो ऑन सुद्धा कंप्लीट करू शकलो नसतो आणि आधीच एका डावाने आम्ही हारलो असतो. मेसेज टू अस, आता तुमच्याकडं जे काही हे 2 महिन्यापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, इनमीन तुमच्याकडे 45-50 दिवसांचा वेळ आहे. या फेजमध्ये तुम्ही ह्या परीक्षेला किंवा या टेस्ट मॅचला तुम्ही कसं सामोरं जाल. जर तुम्हाला टेस्ट मॅच जिंकण्याची शक्यता निर्माण करायची असेल तर त्या टेस्ट मॅचचा रिझल्ट बाजूला ठेवा आणि स्वतःला सांगा 1 डे ॲट अ टाईम. 1 डे ॲट अ टाईम म्हणजे मग सकाळी उठलात की म्हणायचं की काहीही झालं तरी आजचा पूर्ण दिवस माझ्या पूर्ण क्षमतानेशी मला वापरून काढायचं, आऊट व्हायचं नाही. आजचा पूर्ण 1 डे ॲट अ टाईम. त्यामुळे मग उद्या काय होईल, परवा काय होईल, त्या टेस्टमध्ये काय होईल, कालच्या टेस्टमध्ये काय झालं, आजचा दिवस काय करायचं, माझ्याकडं काय काय क्षमता आहेत, त्या क्षमतांच्या बियॉन्ड जाऊन अजून मी काय काय करू शकतो. 1 डे ॲट अ टाईम. आणि मग त्याला परत तुम्हाला तुमचे जर दिवसामध्ये तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर 1 आवर ॲट अ टाईम, की हा तास फक्त आणि फक्त आत्ता माझ्यासमोर फिजिक्स आहे, फिजिक्स 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 फिजिक्स, आत्ता बायो 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 बायो, आत्ता मॅथ्स मॅथ्स मॅथ्स, आत्ताच केमिस्ट्री केमिस्ट्री केमिस्ट्री. येत सुद्धा नाही पटकन बघा ना, ते अजून बायोकेमिस्ट्रीचा धसका आहे. त्यामुळं आपला अप्रोच अभ्यास करताना, आत्ता या परीक्षांना सामोरं जाताना
माझा रिझल्ट काय लागेल, मला मार्क किती पडतील, त्याचे परिणाम काय होतील, मी डॉक्टर होईन का नाही होईन, माझ्या आयुष्याचं करिअरचा ग्राफ वर जाईल का खाली जाईल, या सगळ्या प्रश्नांना तिलांजली देऊन आजचा माझ्याकडं असलेला दिवस, आजच्या 24 तासामधला मॅक्झिमम वेळ मी कसा युटिलाइज करू शकतो, एवढाच मला फोकस ठेवता आला तर मला माझं स्ट्रेस हा मॅनेजेबल लेवलला आणता येईल. म्हणजे कुठल्याही गोष्टींना सगळ्या ऍट अ टाइम पूर्ण गोष्टींचं ओझं डोक्यावर न घेता छोट्या छोट्या सेगमेंटवर आपण काम करायला लागलो. जसं व्हीव्हीएस लक्ष्मण म्हटलं की वन बॉल ऍट अ टाइम, तसं आपण एखादं बीट आपण आपल्या चक्रामध्ये घेतलं आणि त्याच्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर स्ट्रेस पण पळून जाईल आणि जेवढं काम आपण करतोय ते डेफिनेटली परफेक्ट होईल. सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की असेही काही विद्यार्थी पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देणार आणि या विद्यार्थ्यांची अडचण अशी असते की सर अभ्यास दिवसातून किती वेळा करावा, किती तास करावा, दिवसातून झोप किती वेळ घ्यावी, आहार कसा असावा, दिवसातून किती वेळा आम्ही जेवण करावं. सोशल मीडिया जो आहे आजकालच्या तरुण लोकांच्या जीवनामधला हा एक अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईल इंडायरेक्टली हळूहळू बॉडीचा एक ऑर्गन बनतो की काय असं सायंटिस्ट लोकांचा विचार यायला लागलेला आहे. तर मग ह्या सोशल मीडियाबद्दल, अभ्यासाच्या तासांबद्दल थोडस तुम्ही यांना देखील गाईड करावं अशी माझी इच्छा आहे. सर, एक मला खूप आवडलेलं वाक्य आहे, इफ युअर ड्रीम्स आर बिग इनफ, इफ युअर ड्रीम्स आर बिग इनफ, फॅक्ट्स डोंट काउंट. म्हणजे तुमची स्वप्न जर खूप मोठी असतील तर त्याच्यासाठी ग्राउंड लेवलवर घ्याव्या लागणाऱ्या प्रत्येक कष्टाला मोजत बसायचं नसतं. यू हॅव टू जस्ट डू इट, यू हॅव टू जस्ट डू इट. आता आपल्याला जर आपलं एम आपण ठरवलंय, म्हणजे मी पर्सनल लेवलवर लातूर पॅटर्नचा फार पुरस्कर्ता नाही, पण तुम्ही इथं जर त्या ह्याच्यामध्ये, जरी मी लातूर पॅटर्नचं प्रोडक्ट असलो तरी मी त्याचा पुरस्कर्ता नाही, पण आपण जर ठरवलंय की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे. आता इंजिनियर व्हायचं आहे असं म्हणताना त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप वरच्याच लेवलला समजा, कारण की इंजिनियर होणं आजकाल फार अवघड राहिलेलं नाही. खूप सारे कॉलेजेस आणि खूप साऱ्या सीट्स आहेत. त्यामुळे तुम्ही बेस्ट इन्स्टिट्यूटमधून इंजिनियर व्हायचं आहे किंवा आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळवायचं आहे, हे जर तुमचं स्वप्न असेल तर त्याच्यासाठी घ्यावी लागणारी जी काही मेहनत आहे ती करण्यापासून आपल्याला पळता येणार नाही. कारण की तुम्ही आयुष्यामध्ये जे काही निवडाल, जे काही, त्या प्रत्येक गोष्टीची एक किंमत आपल्याला मोजावी लागते आणि आपण ती किंमत मोजली नाही तर आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. मी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बरंच एक खूप सोपं, म्हणजे ह्या मला सोपी उदाहरणं द्यायला आवडतं. म्हणजे तुम्ही असं ठरवलं की तुमच्या घरामध्ये TV तुम्हाला बदलायचा आहे आणि तुम्हाला नवीन TV घ्यायचा आहे असं तुम्ही ठरवलं आणि तुम्ही गेलात सोनीच्या शोरूममध्ये गेलात आणि तुम्हाला तिथं मस्त मोठा असा 65 इंच LED OLED स्क्रीन TV आपल्याला आवडला, हा आपल्या ह्याच्यामध्ये पाहिजे असं जर तुम्हाला वाटलं आणि तुम्ही त्याला म्हणाला दुकानदार की अहो हा आमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे आणि हा आपल्याला पाहिजे TV, केवढ्याला? त्या दुकानदारांनी सांगितलं तुम्हाला की नाही फक्त 2.5 लाख रुपये किंमत आहे त्याची. तुम्ही तुमचे खिसे चाचपले, 31-35 हजार रुपये तुमच्या खिशामध्ये होते आणि तुम्ही म्हणाल की नाही नाही हाच पाहिजे, हा द्या ना 30-35 हजार. त्याने असं बघितलं पण तुम्ही नाही म्हणलं नाही नाही आपल्याला हाच TV पाहिजे पण 35 हजार द्या ना. मग त्यांनी तुम्हाला हाकलायला सुरुवात केली. तुम्ही त्याच्या अगदी गडाबडा लोळायला लागला, त्याच्या पाया पडायला लागल्यात, मला हा TV खूप आवडलाय, मला पाहिजे, प्लीज द्या ना मला 35 हजार. काय होईल? देईल का? नाही. काय करेल तो? 4 लोकांना पकडू बोलवेल, त्याच्या घराला उचलून बाहेर टाकेल. नाही काय पागल आहे का? का नाही मिळणार TV? आता विचारायला एवढा मनापासून हवा होता TV तर द्यावा नाही दुकानदारांनी. का बरं? का नाही मिळणार त्याला? कारण की ज्याची किंमत त्याने जर 2.5 लाखासाठी जास्तीत जास्त की चल तुला 10% डिस्काउंट दिला, 25,000 कमी, 2.25 लाख टाक आणि घे, त्याच्या खाली मिळेल का? सो एव्हरीथिंग हॅज इट्स ओन टाईम.
जर तुम्हाला MBBSची सीट पाहिजे असेल तर तो 2.5 लाखाचा TV आहे, तो 35,000 मोजून, 50,000 मोजून, 1 लाख मोजून सुद्धा मिळणार नाही. त्यासाठी 2.5 लाखच मोजावे लागतील. तर तेवढा मेहनत. मग आता त्याच्यातलं मग हे तासांचं जे गणित आहे हे प्रत्येकाने बदलतं. ते मी थोपतळ्यातलं गणित देणार. मी असं म्हणेन की तुम्हाला जेवढा मॅक्झिमम टाईम युटिलाइज करतो, म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास करताय हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही किती आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 8 तास अभ्यासाला बसलाय दिवसातले, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पुअर आहे. याच्यापेक्षा तुम्ही फक्त 3च तास अभ्यास केलाय पण तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेशननी करताय, दॅट इज मोर बेटर. ते 3 तास जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळं मी किती वेळ अभ्यास करतोय ह्याच्यापेक्षा किती क्वालिटीनं मी अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये मी किती इन्वॉल्व आहे, माझे डायव्हर्जन्स किती कमी आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं तो वेळ आपल्याला आपल्या आपल्या सोयीनं ठरवायचा.